स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार या लोकप्रिय YouTube चॅनलवरती। तर पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता तुमच्या जर खात्यामध्ये आणायचा असेल तर तुम्हाला काही कामे करायची आहेत मित्रांनो। सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ पूर्वी आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। तसेच आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याबद्दल शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आहे आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते देण्यात आलेले आहेत। तर पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 19व्या हप्त्यासंदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्यासंदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेचा ही योजना भारत सरकारची प्रमुख योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून लहान आणि अल्पभूधारक शेतकरी बांधवांना आर्थिक सहाय्य देण्याकरिता जेणेकरून योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक 4 महिन्याला 2000 रुपयाचा हप्ता दिला जातो। वर्षभरात 3 समान हप्त्यामध्ये 6000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये देण्यात येत असते। तर एकंदरीत मित्रांनो, तर 3 महिन्याच्या अंतराने 4 महिन्याच्या अंतराने हे जे पैसे आहेत ते 19वा हप्ता देण्यात येत असतो। तर मित्रांनो, तुमच्या जर खात्यामध्ये जर ह्या पीएम किसान योजनेचा हप्ता आणायचा असेल तर तुम्हाला काही कामे करायची आहेत ते सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तत्पूर्वी पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 18वा हप्ता जेव्हा आला त्यावेळी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणाऱ्याच शेतकरी बांधवांना हे जो हप्ता आहे तो हप्ता देण्यात आलेला। एकंदरीत ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होती त्या शेतकरी बांधवांना जो 18 हप्ता होता तो देण्यात आला होता। एकंदरीत त्या अनुषंगानेच मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर तुम्हाला एक काय काम करायचं आहे तर लाभधारी स्थितीवर बटनावर क्लिक करायचं आहे। मुखपृष्ठावर जे आहे ती म्हणजे अधिकृत वेबसाईटवर गेल्याच्या नंतर तुम्हाला एक लाभधारी स्थिती नो युअर स्टेटस वर क्लिक केल्याच्यानंतर तिथे लाभधारी स्थितीवर टॅप वर क्लिक करायचं आहे। तुमचा सर्व जे तपशील आहे तो एंटर करायचा आहे। तुमचा आधार कार्ड क्रमांक, बँक खाते क्रमांक तसेच मोबाईल क्रमांक समाविष्ट करायचे आहेत आणि तपशील सबमिट केल्याच्या नंतर वेबसाईटवर तुमची हप्त्याची स्थिती जी आहे ती तुम्हाला दिसणार आहे। एकंदरीत मित्रांनो, जर तुम्ही लाभधारी स्थितीवर टॅप केलं तर मुखपृष्ठावर गेल्याच्या नंतर तिथे लाभधारी स्थितीवर टॅप केल्याच्या नंतर क्लिक केल्याच्या नंतर तुमचा तपशील जो आहे तो एंटर करायचा आहे आणि तुमचा आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर तुम्हाला जे स्टेटस आहे ते स्टेटस दिसणार आहे। एकंदरीत ही स्टेटस काढण्याची प्रक्रिया होती मित्रांनो। तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता कसा चेक करायचा ते मी सांगितलेलं आहे। तर अधिकृत वेबसाईटवर जाऊनच तुम्हाला करावे लागेल, अन्यथा आपल्याला CSC सेंटर म्हणजे ऑनलाईन सेंटरवर गेल्याच्या नंतर तुम्हाला सविस्तर जी माहिती आहे ती तुम्ही काढून देतील ते CSC सेंटर वाले अधिकारी। तर मित्रांनो, ऑनलाईन सेंटरवर गेल्याच्या नंतर सविस्तर माहिती तुम्हाला देतील। तर तशा पद्धतीने तुम्ही स्टेटस समजा काढल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो पुढे मी सांगणारच आहे। तत्पूर्वी योजनेसाठी आता अर्ज कसा करायचा आहे ते पण महत्त्वाचं आहे। अनेक नवीन काही शेतकरी बांधवांना जे रजिस्ट्रेशन करायचं आहे ते रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करणार याबद्दल थोडं बोलू। तर सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर नवीन शेतकरी नोंदणी वर क्लिक करायचं आहे। म्हणजे एकंदरीत नवीन शेतकरी नोंदणी म्हणजे न्यू फार्मर रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर विचारलेल्या फॉर्म मध्ये सर्व आवश्यक जो तपशील आहे तो तपशील, आधार क्रमांक, राज्य, जिल्हा, इतर काय माहिती वैयक्तिक माहिती द्यायची आहे आणि फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट आउट काढा। आणि तुम्हाला जर नवीन शेतकरी असाल तर काय काय डॉक्युमेंट लागणार ते सुद्धा एकदा सांगूत। ते म्हणजे तुम्हाला 7/12 लागणार आहे मित्रांनो। तुमचं नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्हाला आधार क्रमांक झाल्याच्या नंतर तुम्हाला अजून एक डॉक्युमेंट लागेल ते म्हणजे RC नंबर किंवा रेशन कार्डवर असतो तो रेशन कार्ड तुम्ही घेऊन जाऊ शकता। तर अशा पद्धतीने 2-3 डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत पीएम किसान योजनेसाठी नवीन नोंदणी करण्यासाठी। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 19व्या हप्त्याकडे आता थोडंफार वळू। आपण आता बघलेलं आहे की स्टेटस कसं चेक करायचं, तसेच स्टेटस चेक केल्याच्या नंतर तुम्हाला जे पीएम किसान योजनेचा हप्ता कसा चेक करायचा तो पण मी सांगितलेला आहे। एकंदरीत दोन्ही कामे आपण केलेली असतील आणि जर तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आधार कार्ड लागेल, दुसरा डॉक्युमेंट जे 7/12 आणि तिसरा डॉक्युमेंट RC नंबर, अशा पद्धतीने 2-3 डॉक्युमेंट लागणार आहेत मित्रांनो। 2-3 डॉक्युमेंट तुम्ही CSC सेंटरवर गेल्याच्या नंतर द्या, ते तुम्हाला रजिस्ट्रेशन करून देतील। तर एकंदरीत अशा पद्धतीने तुम्ही जे आहे तुम्ही
दोन्ही पद्धतीने असं रजिस्ट्रेशन करू शकता. CSC सेंटरवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. ज्यांनी केलेलं नाही, नवीनसाठी मी बोलत आहे, नवीन जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी, एकदाही रजिस्ट्रेशन केलं नाही, त्यांच्या नावे जमीन आहे, यांच्यासाठी फक्त. तर PM किसान योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते सुद्धा सांगितलेलं आहे आणि स्टेटस कसं चेक करायचं पुन्हा एकदा जे PM किसान योजनेची अधिकृत वेबसाईट आहे तिथे जावे लागेल. तर अशा पद्धतीने प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना भारत सरकारची प्रमुख योजना आहे आणि भारतातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक प्रदान करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. जेणेकरून योजनेअंतर्गत पात्र शेतकरी बांधवांना जो 2,000 रुपयाचा हप्ता आहे, आता 2,500 किंवा 3,000 रुपये येणार असं म्हटलं जात आहे. तर ते कशा पद्धतीने येणार ते त्याकडे थोडं बोलू. तर एकंदरीत मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19व्या हप्त्यासंदर्भात बोलायचं झाल्यास, जर भारत सरकारने, केंद्र सरकारने जर यामध्ये हप्त्यामध्ये वाढ केली, आता ती कधी होणार आहे तर फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थसंकल्प जाहीर होणार आहे, त्यामध्ये हा निर्णय होऊ शकतो. एकंदरीत जर हप्त्यामध्ये वाढ केली तर नक्कीच जे हप्ता आहे ते हप्ता वाढून येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. कारण की अनेक दिवसापासून शेतकरी बांधव म्हणत आहे की हप्त्यामध्ये वाढ व्हायलाच पाहिजे. तर त्या अनुषंगाने हप्त्यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते. एकंदरीत मित्रांनो, हप्त्यामध्ये कधी वाढ होईल तर मित्रांनो, हप्त्यामध्ये 6,000हून 12,000 म्हणजे दुपटीने वाढ सुद्धा होऊ शकते असं एक आश्वासन दिलेलं आहे आणि व्हायलाच पाहिजे. शेतकरी बांधवांना गरज आहे. आता तर शेतकरी बांधवांना जे हप्ता आहे ते हप्ता दुपटीने होऊ शकतो मित्रांनो. आणि एकंदरीत तो केव्हा निर्णय होईल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थसंकल्प जाहीर झाल्याच्या नंतर त्याच अर्थसंकल्पामध्ये हे जो निर्णय शेतीविषयी सुद्धा निर्णयामध्ये हा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे अशी सूत्राकडून माहिती आहे. तर एकंदरीत 6,000हून 12,000 रुपये मिळणार आहेत. तर एकंदरीत मित्रांनो, PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर तुम्हाला EKYC प्रक्रिया संदर्भात आता आपण थेट तिकडे जाऊ. आता काय काय प्रॉब्लेम आल्यावर तुम्हाला हप्ते मिळणार नाहीत त्याकडे जाऊ. तर मित्रांनो, तुम्हाला EKYC प्रक्रिया जी आहे ती करणं अनिवार्य केलेली आहे. आता EKYC प्रक्रिया दोन प्रकारे करता येते. एक म्हणजे OTP बेस्ड EKYC, दुसरी म्हणजे तुम्हाला करता येते OTP बेस्ड EKYC झाल्याच्या नंतर तुम्हाला बायोमेट्रिक आधारित EKYC, अशा दोन्ही पद्धतीच्या EKYC तुम्हाला करता येतात. त्या अनुषंगाने मित्रांनो, दोन्ही ज्या तुम्हाला EKYC करायच्या असतील तर OTP बेस्ड EKYC करावी लागेल, अवेलेबल आहे. दुसरी म्हणजे बायोमेट्रिक आधारित जी हे आहे EKYC आहे ती पण अवेलेबल आहे. आणि EKYC जर तुमची पेंडिंग असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. दुसरं म्हणजे मित्रांनो, लँड सेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम. लँड सेडिंग स्टेटसचा तुमच्या योजनेमध्ये जर प्रॉब्लेम असेल, लँड सेडिंग स्टेटसचा म्हणजे जमीन पडताळणीचा प्रॉब्लेम, तरीही तुम्हाला हप्ता मिळणार नाही. मित्रांनो, लँड सेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम दुरुस्त करण्यासाठी जवळच्या नजीकच्या कृषी विभागाशी जे आहे तिथं तुम्हाला जाऊन त्या अधिकाऱ्याशी बोलून किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला बोलून ते लँड सेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम दुरुस्त करायचा आहे. त्यासोबत आधार कार्डची झेरॉक्स, बँक खात्याची झेरॉक्स आणि 7/12ची झेरॉक्स लागते, ते आपण घेऊन जावे आणि लँड सेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम दुरुस्त करावा. दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो, आधारला बँक लिंक नसते, याच्यामुळे सुद्धा तुमचे हप्ते जे आहेत ते स्टॉप होऊ शकतात. तर त्या अनुषंगानेच आपण काय करायचं आहे तर त्या अनुषंगाने आपण जे स्टेटस आहे ते स्टेटस चेक केल्याच्या नंतर आधार सेडिंग स्टेटसचा जो प्रॉब्लेम आहे तो कोणत्याही CSC सेंटर किंवा ऑनलाईन सेंटरवर दुरुस्त होतो. जेणेकरून तुम्हाला जे प्रॉब्लेम, हे तिन्ही प्रॉब्लेम जर यस असतील तर काही करण्याची गरज नाही. तिन्हीपैकी एक जरी प्रॉब्लेम नो असेल तर तुम्हाला जे आहे ते दुरुस्त करून तुमच्या खात्यामध्ये ते पैसे पुढच्या हप्त्यासोबत येऊन जातील. कारण की तो स्टेटस जे आहेत नो, जे तिन्हीपैकी एक जरी नो असेल तर दुरुस्त करण्यासाठी काही कालावधी लागतो, तो कालावधी पूर्ण करावा लागतो. ते झाल्याच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये ते पैसे येऊन जातात. अशा पद्धतीने तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा. आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. तर मित्रांनो, हे तिन्ही जे प्रॉब्लेम आहेत ते तिन्ही प्रॉब्लेम असल्यावरच हप्ते स्टॉप होतात. तुम्हाला समजलं असेल कशामुळे हप्ते स्टॉप होतात. सविस्तर माहिती जी आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. एक महत्त्वपूर्ण सूचना, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. जय शिवराय मित्रांनो, धन्यवाद.